शिवलाल भाऊ या आरामशी उतरा लोक खाली. अबेले का बबन, हा हे खादोळ्याच्या हॉस्पिटलात काय आणलं मले? हा हे बिल काढते बरं. जाऊ दे ना शिवलाल भाऊ, आता त्याचा विचार करत बसायला पडते का? हा जर आणखी लवकर लय वर चढत गेलं तर मग आणखी हे होईल ना. हा लवकर इलाज झाला पाहिजे ना आपल्याला. एकटा आता साप कोणता होता आणि कोणता नाही दिसला नाही का ते साप कोणता होता? ते पायाला वर लागलं आणि ते पाय झटकल्याबरोबर ते तिकडे फेकला गेला ना. हा डसला का नाही ते माहित नाही, पण ते तू म्हटलं का नाही मला, ते सांगितलं तर चक्कर आल्यासारखी वाटू राहिली होती मले. आणि ते कधी लाभाजीनं पाला खायला सांगितला, ते कडू नाही लागला तर ते म्हणे डन झाला. आता तेव्हापासून तर म्हणले घाबरल्यासारखं वाटू राहिले का, आता बी चक्कर आल्यासारखं वाटू राहिलं बे. हो चला, ते काय जास्त विषारी नसल. हा विषारी असतात आतापर्यंत लय चढला असताना, ते बरं झालं जर विषय नाही वाटते जास्त. हा पण जाऊ द्या, लवकर इलाज झालेला बरा ना. चला लवकर दवाखान्यात. चाल बरं लवकर, हे हात पकड बरं. हा मध्ये अंधारी आल्यासारखी उरले का, चाल बरं चाल. साप चावला तेव्हा तुम्ही बघितला का? हा कोणता होता साप, कसा होता, किती मोठा होता, काही बघितलं का काही? नाही सिस्टर, आम्ही शेतावर होतो ना, दूर होतो. शिवाल का रे, कोणता होता का असं काही लक्षात आलं का तुया? काय बेले का बबनले का मला विचारता राहतं परत बे. मला आता जीव घाबरल्यासारखं उरायले का? अबे कोणता होता ते? मी काय पाहतो एवढा धामधुमी ते का? मी पहिलेच तर घाबरवले का ते ना. हा पायाला गुंडायला बरोबर का, माझ्या झटका मारला ते गेला कुठेतरी. काय पाहिजे साप होय का ते नाही पाहिलं, मी दसलेला नाही पाहिलं. पाय दुखाय काय का तू बी. काय टेन्शन नाही सिस्टर, ते कसं मध्ये टेन्शन मध्ये जर असं ते म्हणून ते खाता होते जरसं. तसं चांगलं आमचे शिवलाल भाऊ. त्याचं कसं आहे माहिती आहे का, आम्ही होतो वावरात. हा वावरात असताना त्याच्या पायाला गुंडाळला वाटते. ते गुंडाळला तर त्याने झटका मारला, ते फेकला गेला असेल दूर. हा डसला का नाही हे माहित नाही त्याले, पण ते जरासा घाबरला. ते मराला घाबरते ना, त्याच्यानं ते लय घाबरल्यासारखा करू लागला. त्यात एक तर कसं माहिती आहे का, ते आमच्या गावातल्या कंदील आबाजीने सांगितलं की वडवून झाला म्हणून. हा तेव्हापासून तर लयच घाबरल्यासारखं करू राहिलं. त्याला मग ते चक्करच येऊ राहिला करू राहिलं ते. तसं माहिती त्याच्या पायाला पाहिलं तर काय असं डास गीस काही दिसला नाही मले. हा पण काय माहिती आता अंदरुनी डास असेल काय डसला असेल तर काय माहिती म्हणा. पण ते घाबरल्यासारखा करू राहिला. तर पहा ना, ते डॉक्टर नाही आले का? डॉक्टरला विचारा, डॉक्टर इलाज करू द्या ना त्याला. बरोबर आहे. साप चावला ते काही त्यांनी बघितलं नाही, पण त्याला असं वाटू राहिलं की आपल्याला साप चावला आहे की नाही. नाही साप चावलाच असेल त्याले. कसं आहे माहितीये का, आमच्या गावातले ते कंदील आबाजी आहे ते बरोबर निदान सांगतात ना. हा त्याने निदान सांगितलं ना की बा चावला म्हणून. हा म्हणजे चावलाच असेल, फक्त विषारी नसेल म्हणून बहुतेक मला वाटते. बरं असू द्या, आता 5 मिनिटात लगेच डॉक्टर येतील. हा तसं मी त्याला इंजेक्शन पण दिलेलं आहे आणि ते सलाईन पण लावलं, काही टेन्शन नाही आहे. हा येतील लगेच आता डॉक्टर. थांबा. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. पण मी काय म्हणतो, हा ते मगाशी 2 पेशंटला सुट्ट्या दिल्या का तुम्ही? हो गेलेत ना ते घरी. हा बिल जमा केलं त्यांनी. हा ते म्हणे आता नाही थांबत म्हणे, वाटलं शेतपटी एखाद्या दिवशी येईल म्हणे चेक करायला. चेक करायला काळजी येते ते. त्याची तब्येत एकदम जमली ना चांगली. हा मला वाटलं एखादा दिवस राहिलेस ते, आणखी तर तेवढंच आपलं बिल वाढलं असतं. बरं मग ऍडमिट करून घेण्यासारखा एखादा नवीन पेशंट आला नाही का एखादा पण? तसा नवीन पेशंट एक पण नाही आला, पण एक पेशंट आला ते आपला सर्पडन्स वाला. तुम्हाला तर फोनवर बोलले मी त्यांच्याबद्दल की त्यांना काही सर्पडन्स झालेला नाही. त्यांना कसा भ्रम झालेला आहे की मला साप चावला म्हणून ते कसं आहे, त्यांना जरासं म्हणजे चक्र यायला लागल्या असं तसं. तर मी आता सध्या त्याला इंजेक्शन दिलं आणि सलाईन पण लावलं. 1-1.5 तासात होतील ते ओके. बरं मी काय म्हणतो, त्यांना सांगितलं का तुम्ही साप वगैरे चावला नाही वगैरे असं काही सांगितलं का? नाही तसं काहीच नाही बोलले मी त्यांना. पण ते त्यांना असं वाटू राहिलं की बस चावला असं. ते दोघे जण त्याच्यासोबत ते माणूस आहे ना, ते म्हणते की चावला, म्हणते आमच्या गावातल्या माणसाला सांगितलं म्हणते की बा साप चावला बा. हा डस झालेला आहे म्हणून त्यांना मनामध्ये असं भरलेलं आहे की बा आपल्याला साप चावला. आणि त्याच्यामुळे त्यांना कसं चक्कर आल्यासारखे वाटते, घाबरल्यासारखं वाटते. हो का? बरं असू द्या ना, मग त्यांना जर वाटत असेल साप चावला तर तुम्ही कशाला काही हे करता? हा आपल्याला पेशंट पाहिजेच ना. हा एक काम करा, कोण आहे ते? ते शिवलाल टोळगोटे आहे म्हणते कवटरचे. शिवलाल टोळगोटे का? अरे बाबा मग तर मस्त झालं. पप्पानी मला सांगितलं ना कालच की त्याच्याजवळ पैसा आहे म्हणते. हा इलेक्शनला उभं राहायची तयारी चालू आहे म्हणे त्याची. थांबा ना मग आता त्याचं बिल काढून आपण घ्या त्याला. हा चला त्याला मी सांगतो तसं करा तुम्ही. बाकी काही बोलू नका त्याला. बरं ठीक आहे ना सर. हे आहे का ते सरपटन झालेला पेशंट? अरे बापरे, येतात चेहरा काळा निळा पडत चालला. सिस्टर तुम्हाला समजत नाही का? हा असा हे अर्जंटचा पेशंट आहे. हा मारता का या पेशंटला तुम्ही? हा चला घ्या यांना पेशंट वॉर्ड मध्ये घ्या. हा याचा विलास करायला लागेल ना जरा लगेच. हा पाना हे पेशंट का घालवता का आपला पेशंट? बबन कुठं आहे बे तू? अबे आहे का नाही इथं? मला दिसणार आलं बेला का अंधारी आल्यासारखी उरायली. बबन काय म्हणते डॉक्टर साहेब? इथेच हवं मी शिवलाल भाऊ. ते पेशंट वॉर्ड मध्ये घ्या म्हणते.
कसं आहे माहिती का शिवलाल भाऊ, लगेच विलास झाला पाहिजे असते. हा, हे जर होईना, जर लय लवकर चढते बरं. काय याचं माहित नाही पडत, पण काही आपले विषय असतात. चला लवकर पेशंट वार्ड मध्ये घ्यायचा आहे तुम्हाला. हो घ्या बा लवकर, पेशंट वार्ड मध्ये घ्यावं डॉक्टर साहेब. हा, मला लवकर इलाज करावं म्हणू नका दिवस साहेब. हा, मला इलेक्शनला उभं राहायचं राजू पुढे. इलेक्शन उभं राहतो म्हणते नाही. हा, माझ्या पप्पाचा पत्ता कट करते हे. हा, थांब ना म्हणा, आता तर खादोड्याच्या खापाटात आला तू. काय हरकत नाही शिवलाल भाऊ. हा, मी करतो नाही तुमचा, काय टेन्शन नका घेऊ. सिस्टर, हा तुम्ही काय टकमक पाहू राहिल्या? तुम्हाला सांगितलं ते समजलं नाही का? घ्या येले पटकन लोक, त्या व्हीआयपी रूम मध्ये घ्या येले आपल्याला. चला पटकन त्या दुसऱ्या सिस्टरला पण आवाज द्या. पण मी काय म्हणतो भाऊ, तुम्ही असे बसू नका इथं. हा, तिथं बाहेर रिसेप्शन मध्ये थांबा आणि ते सिस्टर काय ते गोळ्या औषध लिहून देते. हा, ते चिठ्ठी घेऊन जा आणि ते औषध घेऊन या बरं लवकर पटकन. लोक जा तिथे साईडला मेडिकल आहे, त्या मेडिकलवरून घेऊन येते लवकर पटकन. आणि ते जरा ऍडव्हान्स जमा करून टाका. सांगा आता, पहिलेच ऍडव्हान्स जमा करा म्हणते. हा, आणि एक औषधे आणा म्हणते बाहेरून. आता खिशात तर पैसे नाही आणले, इकडून वारातल्या वारातून आलो इकडं. हा, 400-500 रुपये असेल खिशात. बरं मी काय म्हणतो साहेब, जरा पेशंट सोबत 2 शब्द बोलता येईल का? पेशंट सोबत काय बोलायचं तुम्हाला आता? हा, ते जास्त बोलता नाही, चक्र उडाला, ते घायल झालेला पेशंट. हा, आणि काय बोलायचं एवढं अर्जंट तुम्हाला? नाही तसं काही अर्जंटचं असं नाही आहे. ते जरा तुम्ही ऍडव्हान्स जमा करा म्हणता ना. हा, ते माझ्या खिशात पैसे आणले नाही आहे, त्यांच्याजवळ आहे का पाहत होतो विचारून त्याले. त्यासाठी म्हणते का? हो, पैसे तर पहिले जमा करून घ्यायच लागल, नाही त्या शिवलाचा भरोसा नाही ना. चांगला झाला की ते चाट देईल. तर तसं म्हणता का? बरं ठीक आहे ना, मग 2 मिनिटं बोला फक्त. मग हा, पटकन लवकर बोला, लवकर बाहेर जा. शिवलाल भाऊ, ऍडव्हान्स घेऊन जमा करायला लागते, ते औषध आणायला लागते राजू. माझ्यावर तर पैसे नाही हो. हा, आहे का तुमच्याजवळ काही आणलेले? काय का बबन्या, कधी तर खिशात पैसे ठेवत जा. हे घे, हे मोबाईलात फोन पेत पैसे असेल. हा, ते ऍडव्हान्स दे, काय द्यायचं ते. हा, आणि औषध गोळ्या बी आण. हा, औषधाची हळगी नको करू. जीव वाचला पाहिजे का आपल्याला, का ते तुले का काय का पैसा काय करतं बे? पैसा तर किती कमावू आपण. बरं ठीक आहे, द्या मोबाईल. आणि ते कोड काय आहे याचा? सांगा आता, माझ्या डोक्याने चालू बाप्पा, पासवर्ड बी मी विसरल्यासारखं झालं वाटते. एक काम कर तू, हा त्यात भूषणचा नंबर आहे सेव्ह केलेला. हा, त्याला पिन विचारून घेते पासवर्ड काय आहे ते. हा, ते सांगते तुले. बरं ठीक आहे. नाही मॅडम, ते ऍडव्हान्स जमा करायचा म्हणे, इथंच करायचा का? हा, इथेच करायचं आहे. काय नाव आहे पेशंटचं? शिवलाल टोळगोटे. शिवलाल. हा, भेटला. सरांनी 5,000 रुपये जमा करायला सांगितले तुम्हाला. बापरे, 5,000 रुपये ऍडव्हान्स? मग काय ती साधी केस आहे का? सरपंचाची केस आहे ती. 5,000 रुपये काहीच नाही, आणखी 10,000 रुपये जमा करायला लागेल तुम्हाला संध्याकाळी. सांगा आता, संध्याकाळी आणखी 10,000 रुपये जमा करायला लागेल म्हणते. हा, म्हणजे 15,000 रुपये. हा, शेवटी बिल किती निघते काय माहिती. एक तर ते औषधी गोळ्या बी ते 5,500च्या लिहून दिल्यात. शिवलाल बरोबर बोलला. खादोडे लय मोठं बिल काढते म्हणे ना, ते बरोबरच आहे. जाऊ दे आता, पण काय आपल्या माणसाचा जीव वाचला पाहिजे ना. बरं मी काय म्हणतो मॅडम, फोन पे चालेल ना? काही हरकत नाही ना. फोन पे, गुगल पे, हा, कार्ड असेल तर कार्ड, किंवा क्रेडिट कार्ड असलं ते बी चालते. कॅश द्या, नाही तर मग चेक पण चालते. तुम्ही कशाने बी पेमेंट करा, पण जेवढ्या लवकर पेमेंट करसाल तेवढा इलाज फास्ट होते बरं. हा, लवकर पेमेंट जमा करा तुम्ही. काय हरकत नाही ना, आता फोन पे मारतो मी. द्या QR कोड द्या. ये रे कुठे आपल्या खिशातून चालले. गुंपाजी पाव. हा, या संगीतानं पहा, याच्यात 2 चिठ्ठ्या टाकल्या. 2 चिठ्ठ्या कशाला भेटल्या त्याला? हा, मला एकच दिली. नाही गुंपाजी, मी तर सकाळी आरतीला आली होती ना, तेव्हा तुम्ही एक चिठ्ठी दिली होती, तर मी बॉक्स मध्ये टाकायची विसरून गेली. मी घरीच घेऊन गेली होती. हा, तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं, तेव्हा मग मला माहित पडत, मी आता घेऊन आली सोबत. हा, 2 चिठ्ठ्या टाकल्या. मग आता सकाळची चिठ्ठी होय म्हणता, मग ते सकाळीच काऊन नाही टाकली तुम्ही? सकाळी माहित नव्हतं मला याच्यात टाका लागते म्हणून मी घरी घेऊन गेली होती. पाजा गुंपाजी, नाही तर डबल चिठ्ठ्या टाकतील बाया. त्याचाच नंबर लागेल बरं, आम्ही राहायच्या मागच. सांगा आता काय करावं या बायाचं. हा, देवाच्या ठिकाणी तरी कमी कमी. हा, इथेही त्यांचा हेवा देवा चालूच राहते. पायवतीनं 2 चिठ्ठ्या टाकल्या आणि हिने एक टाकली. अहो गायत्री, सकाळी मी चिठ्ठी दिली होती तिने विसरली असेल ना, आता आणली असेल मग तिनं. आणि 1-2 चिठ्ठ्या टाकल्या तर ते काय फरक पडते? हा, ज्याच्या नशिबात जे लागायचं असेल ते लागल. एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये 1-2 चिठ्ठ्या आहे का? हा, किती तरी चिठ्ठ्या जमा होते का? हा, आणि ज्याच्या नशिबात असेल ते लागल ना. 1 चिठ्ठी असो का 2 चिठ्ठ्या असो, त्याला लागत असले ते लागतेच. हो, तुमचं बरोबर आहे, ज्याचं नशीब असलं त्यालाच लागल. पण तुम्ही लक्ष द्या म्हटलं, नाही तर कोणी डबल चिठ्ठ्या टाकतील. हा, त्याच्या चिठ्ठ्या जास्त होतील आणि आमच्या कमी होतील. अशा डबल चिठ्ठ्या टाकतील ते. हा, सगळ्या चिठ्ठ्या माझ्याजवळ आहे ना. जेव्हा त्या आरतीला इथं हजर झाल्या तेव्हा मी सगळ्याला एक चिठ्ठी देत असते. नाही गुंपाजी, आता आपण आरतीला आलं की प्रत्येक वेळेस एक चिठ्ठी टाकू राहिलो आपल्या नावाची. हा, मग प्रत्येकीच्या नावाच्या बऱ्याच चिठ्ठ्या उरायला त्या बॉक्स मध्ये. हा, मग शेवटच्या दिवशी जर बॉक्स खोलल्यावर एकीच्या जर 2-2 चिठ्ठ्या निघाल्या तर मग 2-2 बक्षीस भेटेल का त्याला? हो, आता त्या बॉक्स मध्ये आता प्रत्येकीच्या नावाच्या बऱ्याच चिठ्ठ्या असतात. हा, मग आपण शेवटच्या दिवशी खोलल्यावर
2 निघो का 10 निघो, एकीच्या नावाच्या 10 निघाले तर 10 बक्षीस द्या लागल. ते काय आपला नशिबाचा खेळ आहे आता सगळ्याचा. हो आता कोणाच्या नावाची निघते किती नागते कसं ते आता समजलं ना शेवटी. काही म्हणा गुंपाजी, पण ते तुम्ही चिठ्ठ्या टाका सांगितलं ना त्या दिवसपासून आरतीले गर्दी किती उरायली. प्रत्येक बाई उरायला ना आरतीले. हो योगिता बरोबर बोलली तू. ते पूजा तर बाबा सगळ्याच्या आधीच हजर होते. हो ना, म्हणूनच तेवढा खर्च करू राहिलो आपण. हे सगळ्या जणी आल्या पाहिजे आरतीले. आता बघा कशा उल्हासाने उरायला पा बरं. आणि आणखी एक बाय हो, तुम्ही सगळ्या जणी गहू निसाल येसाल ना, गहू तांदूळ निसाल जेव्हा येसाल त्या दिवशी बी एक एक चिठ्ठी भेटेल सगळ्यांना. आणि होमाच्या वेळेस बी जेवढ्या बाया हजर राहतील तेवढ्या सगळ्यांना एक एक चिठ्ठी देण्यात येईल. त्यामुळे सगळ्या जणी हजर राहा. काय हरकत नाही ना मावशी, मी होमाले बी येते आणि ते गहू तांदूळ निसू लागायला बी येते. बरं चला मग करा आपले काम. समजते आता 2 दिवसानं हे बॉक्स जेव्हा खुलल तेव्हा समजते ना कोणाकोणाला बक्षीस लागते ते. बाबा मंडळी असं आहे, देवाच्या ठिकाणी असो का काही सार्वजनिक कामाच्या ठिकाणी असो, काहीतरी फायदा होत असला तरच आवडीने येतात लोक. नाही तर मग माया स्वयंपाकच राहिला व माय कामच राहिले व. पाबर आता साळाचं बक्षीस भेटते म्हटलं तर लगे आरतीच्या टायमाच्या आधीच हजर राहते का. असू द्या म्हणा, या निमित्तानं का होणार सगळ्या उल्हासाने येतात तर खरी ना. बरं ते असू द्या, आपला खरा उद्देश म्हणजे हे साळाचं बक्षीस नाही आहे. तर खरा उद्देश म्हणजे सोशल मीडियावरचा तो भांडाचा विषय आहे. तो विषय आपल्याला निपटायचा आहे. त्यासाठी ती सभा घेण्यासाठी म्हणून हे सगळा कार्यक्रम केलेला आहे. बघूया आता 2 दिवसानंतर समजेल तुम्हाला. ते भांडाचा सोशल मीडियावरचा विषय बी समजून जाईल तुम्हाला. आणि हे आता बक्षीस कोणाला लागते ते सुद्धा समजून जाईल. बरं चला मग, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बरं. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे प्रियंका ताई वानखडे, त्रिशा गौरव ठाकरे, अजित भाऊ लहाने, अंकुश भाऊ अजमेरे, श्रीकुमार भाऊ लांजेवार, राहुल भाऊ कांबळे, योगेश भाऊ कावडकर आणि सुभाष साहेब पैकराव, त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा. आणि त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.